नाशिक जिल्ह्यामध्ये आधी दुष्काळ आणि नंतर अवकाळी पाऊस, गारपीट, रोगाचा प्रादुर्भाव यामुळे कापसाचं उत्पादन 70% घटलेलं आहे आणि यामुळे यावर्षी कमी उत्पन्न या ठिकाणी मिळत आहे आणि शेतकरी हा संकटात सापडलेला आहे। पाहूयात या संदर्भातील रिपोर्ट। हमखास उत्पन्न मिळवून देणारं पीक म्हणून कापसाकडे पाहिलं जातं। मात्र यावर्षी कापसावर आसमानी संकट कोसळलंय। नाशिक जिल्ह्यात 99,745 एकर क्षेत्रावर कापसाची लागवड केली आहे। यावर्षी पाऊस उशिरा झाला, त्यातच पेरणी झाल्यावर पावसानं मोठा खंड पाडला, त्यामुळे पावसाअभावी रोपांची वाढही खुंटली आहे। सरासरी एकरी 10 क्विंटल कापूस निघत असून आज त्याला 8 ते 9,000 रुपये भाव मिळणं अपेक्षित होतं। मात्र आधी दुष्काळी परिस्थितीनंतर अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे 3.5 ते 4 क्विंटलचा कापूसच शेतकऱ्याकडे निघाला आणि त्याचा दर देखील आज 5 ते 6,000 रुपये, तर दुय्यम कापसाला 3,000 रुपये क्विंटल असा भाव मिळतोय। बोंड अळीमुळे कापसाच्या उत्पन्नात घट झाली असं शेतकरी सांगतायत। शेतीला टायमिंग पाणी नसल्यामुळे बोंडअळी खूप आली आणि कापूसाला बाजार नाही आहे। सरकारनं काहीतरी करावा अशी इच्छा आहे आमची। पाहिजे ते उत्पन्न तसं आलं नाही, घट झाली त्याच्यामध्ये खूप भरपूर, त्याच्यामुळे परवडत नाही आम्हाला शेतकऱ्याला। उत्पादन विक्रमी घटल्यानं शेतकऱ्यांना, कापूस व्यापाऱ्यांना, कामगार, मजूर, वाहन चालक सगळ्यांच्याच उत्पन्नावर परिणाम झालाय। त्यामुळे इथलं अर्थचक्र बिघडल्यानं जवळपास 500 कोटींची झळ बसली आहे। कामगारांनाही गाडी भरत नसल्यानं, फेऱ्या कमी झाल्यानं कर्जाचे हप्ते भरायचे कसे हा प्रश्न पडलाय। आम्हाला जो अगोदर पहिले भाडा भेटत होता, आता भाडा बरोबर भेटत नाहीये। 8-8 दिवस गाडी भरत नाहीये, तकलीफ लय होते आम्हाला। तो गाडीचे हप्ता आम्ही कसे भरू, काय करू, आम्हाला हे निवेदन पाहिजे। कापसाच्या शेतीत शेतकऱ्यांनी गुंतवलेलं भांडवल देखील निघालं नाहीये, त्यामुळे यंदा जिल्ह्यात हळूहळू कपाशीचं पीक कमी होऊन शेतकऱ्यांचा मका आणि कांद्याचं पीक घेण्याकडे कल वाढतोय। गेल्या वर्षीपेक्षा कमी भाव मिळत असल्यानं शेतकरी नाराज आहेत। शासनानं दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जातीये। दरवर्षी खूप पाऊस व्हायचा, यंदा दुष्काळ असल्यामुळे, गारपीट झाल्यामुळे, व्यवस्थित काम नसल्यामुळे आम्हाला उपाशी राहण्याची वेळ आलेली आहे। तरी आम्हाला शासनाने काही मदत करावी। शेतकऱ्यांच्या या मागण्यांकडे शासन लक्ष देणार की निराशाच पदरी पडणार हे पाहावं लागेल। एकंदरीत कापसाचं उत्पादन हे जवळपास 60 ते 70% घटल्याने त्याचा परिणाम थेट शेतकऱ्यावरच नाही, त्याच्या व्यापारावर, त्याच्यावर काम करणारे मजूर तसेच ट्रक चालक यांच्या सगळ्यांवर दिसून आला असून नाशिक जिल्ह्यातला जर हा ॲव्हरेज काढला तर कमीत कमी 500 कोटींचा फटका या कापूस उत्पादन व्यवसाय आणि शेतकऱ्यांवर झाला आहे। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।